तर जाऊया मैदानाच्या दिशेने एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. श्रेयांश 11 विरुद्ध चिंतामणी 11. श्रेयांश 11 या टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे चिंतामणी 11 या टीमला. चिंतामणी 11 या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि चिंतामणी. लहान मुले जे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ना त्यांना विनंती असेल की आपण बाहेर या, एखाद्या वेळेला तुम्हाला बॉल लागू शकतो, दुखापत होऊ शकते, म्हणूनच ही काळजी घ्या. विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये लहान मुलांनी जाऊ नका. हा ट्रॅकर बॉल आहे, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज लागले. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 2 धावा. नितीन सनस आणि चिंतामणी निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आहे चिंतामणी 11 या टीमची. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज अक्षय. हलक्या हाताने या बॉलला फक्त डिपेंड केलंय, प्लेसमेंट केलंय. चांगली सोच आहे मी म्हणेन चिंतामणी निकम यांची. चांगल्या बॉलला ते सन्मान देत आहेत, खराब बॉलवरती मोठा प्रहार चढवत आहेत. एक मोठ्या खेळाडूची ही लक्षणं असतात आणि चिंतामणी निकम खऱ्या अर्थाने एक अनुभवी खेळाडू आहे आणि सकाळपासून या खेळाडूने प्रभावित केले मी म्हणेन या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये. त्यांनी देखील चांगली बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत, परंतु अक्षय चोरट हा देखील चांगला गोलंदाज आहे. हो, यावेळेला पहा फटका बेंबिसाल आहे, परंतु इलेव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये असतानाच डीप मिड विकेट रिजन मधील खेळाडू चेंडू खाली आले, त्यांनी पकडलाय झेल आणि पहिला झटका लागलाय चिंतामणी 11 टीमला. नितीन सनस बॅक टू द डकआउट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल cricklive.in च्या माध्यमातून. ज्या प्रकारे फटका खेचून मारला होता, डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक हर्षद चेंडू खाली आले आणि त्यांनी झेल टिपला आणि नितीन सनस यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. अक्षय चोरट चांगली गोलंदाजी करतायत, प्रभावित करतायत. व्हेरिएशन खूप चांगलं आहे, भिन्नता त्यांच्याकडे खूप चांगली आहे. पहिलं षटक आपल्या टीमच्या माध्यमातून ते घेऊन आलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये चिंतामणी 11 या टीमला धक्का दिलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे दाखल झालेले आहेत. खरं तर आज संपूर्ण या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही जे खेळाडू चांगले खेळतायत ना, मग मनीष मांढरे असू द्या, सतीश दादा सनस असू द्या किंवा शरद कोंडाळकर असू द्या, या सर्वांची क्लिप मात्र वाई क्रिकेट असोसिएशन इंस्टाग्राम पेजवरती मात्र व्हायरल झालेली आहे. तुम्ही नक्की जाऊन वाई क्रिकेट असोसिएशनचं जे इंस्टाग्रामवरती पेज आहे त्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि नक्की तुम्ही चांगले व्हिडिओ पाहू शकाल. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे दाखल झालेत. हो, इथे मात्र पहा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल धाव प्राप्त झाले या बॉलच्या पाठीमागे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये चिंतामणी निकम नॉन स्ट्राईकला उभे आहेत. एक बॉलच्या पाठीमागे एक धाव त्यांनी बनवले. नितीन सनसने या मॅच मध्ये नाराज केलाय. एक बॉलच्या पाठीमागे एक धाव त्यांनी बनवली आणि ते मात्र माघारी परतलेले आहेत. परंतु चिंतामणी 11 टीमची ही जोडी आहे ना, या जोडीवरती खूप काही निर्भय असेल. हो, फुलटॉसचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मनीष मांढरे आणि चिंतामणी निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो, आणखीन एक सुरेख बॉल, परंतु खराब बॉल आहे. बॉलचा टप्पा अचूक होता, परंतु जी दिशा आहे ना ती दिशा भरकटली गेली. असं म्हटलं जातं की गोलंदाजाची दिशा ही संघाची दशा असते. गोलंदाजाने कुठेतरी अक्षय चोरटने कुठेतरी मी म्हणेन नाराज केलंय. हो, हा बॉल सुरेख आहे. या बॉलची धाकता अप्रतिम होती. टप्पा पडल्यानंतर घुसळी घेणारा बॉल, अतिशय छातीच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर अमित बॉन्ड यांच्या हातामध्ये विसवलाय. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. एक षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोणाच्या हातामध्ये हा बॉल सोपवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण श्रेयांश 11 साठी ही मॅच खूप महत्वाची आहे. आतापर्यंत त्यांना
पॉइंट टेबल खुलं करता आलेलं नाहीये, परंतु ही शेवटची मॅच ते खेळत आहेत आणि शेवटच्या मॅच मध्ये ते विजय प्राप्त करून पॉइंट टेबल मध्ये कुठेतरी खुलं केलं जाईल का, कुठेतरी विजयाचा कळस रोवला जाईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु श्रेयांश 11 या टीमला अजूनपर्यंत तरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयाचा कळस रोवता आलेला नाहीये. परंतु चिंतामणी 11 टीमसाठी देखील ही मॅच खूप महत्वाची आहे. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले. धावत्या पावलांनी कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु अक्षय चोरट यांनी खूप मोठी चुकी केली. आज श्रेयांश 11 या टीमला मात्र ग्रहण लागले की काय. विशाल बनगे यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आहे की मैदानाच्या आतमध्ये माझ्या टीमच्या माध्यमातून घडतंय काय. जे नामांकित खेळाडू आहेत तेच जर अशा प्रकारची फिल्डिंग करत असतील तर नक्कीच मी करायचं तरी काय, हा प्रश्नचिन्ह त्यांच्यावरती नक्की पडलेला असेल. कारण अक्षय चोरट असतील, अमित बॉन्ड असतील, विशाल बनगे असतील, असे नामांकित खेळाडू आहेत. परंतु नामांकित खेळाडूंच्या माध्यमातून जर चुका झाल्या ना तर मनाला चटका लागतो आणि हाच चटका विशाल बनगे यांच्या मनाला लागलेला आहे. कारण अक्षय चोरटने कॅच ड्रॉप केलेली आहे. हाही पटका सुरेख आहे समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फिल्डिंग झाले, बंबल झाले, थोडेसे पडले, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरलं, फेकी जरूर केली. आणखीन 2 धावा धावपलकावरती, 9 धावा धावपलकावरती आहेत. खरं तर 5 संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत. अजूनही 5ही संघांचा प्रवास मार्गस्थ आहे. हा बॉल सुरेख आहे, परंतु ही मॅच जर श्रेयांश 11 या टीमने गमावली ना तर त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, हे निश्चित आहे. आणि जरी जिंकले तरी देखील त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. कारण 5 संघांच्या माध्यमातून फायनलच्या मॅच साठी फक्त 2च संघ वरती येणार आहेत, हे विसरून चालणार नाही. पायावरती ठेवणारा हा बॉल, सिंगल धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. 10 धावा धावपलकावरती आहेत. दुहेरी अंकामध्ये धावपलक जाऊन पोहोचलेला आहे. परंतु या मॅच मध्ये चिंतामणी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय की काय, कारण आतापर्यंत दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे आणि धावा फक्त धावपलकावरती केवळ 10 आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाराज असतील या स्ट्रोक वरती. सिंगल धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहू शकाल या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरचा किताब सौजन्य लाभलेला आहे. हुतात्मा जवान कैलासवासी अभिजित कृष्णदेव वरे, CRPF यांच्या स्मरणार्थ श्री अमित वरे बॉन्ड यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी या प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील आम्ही या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार मानतो. खरं तर एखादी स्पर्धा घडवायची असेल ना तर तुम्हाला स्पॉन्सरशिपची खूप गरज लागते आणि ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विशाल भनगे आलेले आहेत. पहिलाच बॉल त्यांनी हाफ ट्रॅकर बॉल हाताळलाय आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल. चिंतामणी 11 टीम साठी धावा येणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावा मी म्हणेन जशा हव्या होत्या तशा आलेल्या नाही आहेत. 2 षटका अखेरीस धावपलकावरती धावा फक्त 11 आहेत. स्विंग अँड मिस, जोरकस बॅट फिरवली होती मनीष मांढरे यांनी, परंतु कुठेतरी बॅटच्या मधोमध बॉलला घेऊ शकले नाहीत, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. छोटे खेळाडू जे मैदानीच्या आतमध्ये आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण बाहेर या. छोट्या मुलांना आपण बाहेर या. लागोपाठचे 3 बॉल विशाल भनगे यांनी डॉट टाकलेले आहेत. या मॅच मध्ये श्रेयांश 11 टीमने प्रभावित केलंय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. लागोपाठचे 4 बॉल डॉट आलेले आहेत. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये लागोपाठचे 5 बॉल डॉट कोणी टाकले होते तर किशोर निकम यांनी. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. पंच तुमच्या पाठीमागे जो छोटासा मुलगा आहे त्याला बाहेर काढा.
आणि छोट्या मुलांना आम्ही विनंती पुनर्ष एकदा करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, एखाद्या वेळी तुम्हाला बॉल लागू शकतो. ओ हो, या वेळेला आसमानी टोला गगनचुंबी गगनभेदी षटकार आलाय मनीष मांढरे यांच्या बॅटमधून. पहिले 4 बॉल वरती ते स्ट्रगल झाले, परंतु या वेळेला त्यांनी सांगितलंय शांत बसायला, मी देखील संत नाही, मी देखील मोठा खेळाडू आहे आणि मी देखील जलवा दाखवणार. मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे यांच्या बॅटमधून आलाय मोठा ब्लास्ट. आणखीन एक मोठा तडाखा, परंतु या वेळेला एलिव्हेशन कमी आहे. 5 क्षेत्ररक्षक आले आणि 5 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल ट्रॅव्हल झालाय. धाव मिळेल, 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या प्रीमियर लीग मध्ये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे आदरणीय श्री किशोरदादा निकम, त्याचबरोबर आदरणीय श्री जतीनदादा धनावडे, त्याचबरोबर दर्शनदादा भनगे शिवसेना उपशहर प्रमुख, त्याचबरोबर आदरणीय श्री नामदेव शेठ सनस ND कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर आदरणीय श्री गणेशदादा भनगे नवी मुंबई वाहतूक विभाग शहर अध्यक्ष, त्याचबरोबर आदरणीय श्री जितेंद्र शंकर चौधरी यांचं देखील आम्ही आभार मानतोय, विशेष सहकार्य लाभलेला आहे. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला माफी नाही. फुल टॉल बॉल वरती फुल टोल वसूल केला जातो. चिंतामणी निकमच्या बॅट मधून आलाय बेधडक लांबलचक षटकार. चिंतामणी निकम यांना स्ट्राइक मिळणं खूप गरजेचं होतं. या मॅच मध्ये त्यांना ज्या प्रकारे स्ट्राइक हवी होती त्या प्रकारे स्ट्राइक मिळाली नाही, परंतु ज्या वेळेला स्ट्राइक मिळाली त्यावेळेला ते तुटून पडले. आणखीन एक कव्हर ड्राईव्ह अफलातून क्षेत्ररक्षक पाहत राहील. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. चिंतामणी निकम ब्रँडेड षटकार. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 आसमानी टोले. नाव आहे चिंतामणी निकम, गाव आहे कुसगाव. काय फटके खेळले, छोटा पॅक बडा धमाका. उंची कमी आहे परंतु फटके काही कडक आहेत. लाजबाब. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडले चेतन यांच्यावरती. 12 धावा जमवलेत आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे. तिसरा येणार का? ओहो, टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक व्ही शेप मधून येतील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चिंतामणींना स्ट्राइक हवी आहे आणि ती चिंतामणींनी स्ट्राइक घेतलेली आहे. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. सुर गवसलाय चिंतामणी निकम यांना. बॅटिंग काय अफलातून केली जाते. हा बॉल सोडून दिलाय. ऑफसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. सिंगल धाव धावफलकावरती लावली जाईल. 34 धावा आहेत. आता कुठेतरी सूर गवसलाय धावा येण्यासाठी. चिंतामणी निकम यांना या मॅच मध्ये स्ट्राइक मिळाली नव्हती, परंतु ज्या वेळेला स्ट्राइक मिळाले त्यावेळेला त्यांनी आक्रमण आणि आक्रमण केला. ना भय ना भीती. हा आलाय 6 धावांसाठी षटकार. काय चिंतामणी निकम यांची बॅट तळपले यार. अफलातून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. चिंतामणी निकम यांनी हौसले आपले पक्के मजबूत केलेत मी म्हणेन. या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये ते तुटून पडलेत चेतन वरती. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी खेचलेले आहेत. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. आणखीन एक टोले शंग प्रहार. आकाशाला गवसणी घालणारा उतुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार आलाय. धावा मिळतील अर्धा डझन. चिंतामणी ब्रँडेड षटकार. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नव्हत्या, परंतु या वेळेला धावा आलेत. पूर्णपणे या मॅच मध्ये रंग भरलेत. हो, कुलवा टप्प्याचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर उड्डाण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक धावांचा बॉलच्या पाठीमागे धावतील तोपर्यंत 2 धावा. पहा, प्रत्येकाला देवाने हात दिलेत आणि हातांवरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषेंमध्ये प्रत्येकाला रंग भरायचे असतात. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चिंतामणी निकम यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. तब्बल त्यांनी 4 षटकार ठोकले आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, तब्बल 29 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीम साठी दिलेलं आहे. मित्रांनो, चिंतामणी निकमच्या संघर्षाला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय संघर्ष केलाय त्यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल
48 धावा आणि 49 धावांचं लक्ष्य असेल श्रेयांश 11 या टीम समोर. एक चांगली मॅच पाहायला मिळते. तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया टॉस. लीग मधील शेवटची मॅच असेल. ती मॅच आहे विवाह 11 विरुद्ध मातोश्री 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या. लीग मधील शेवटची मॅच असेल विवाह 11 विरुद्ध मातोश्री 11. आपण या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री पेशवाई पैठणी साडी सेंटरचे सर्वेसर्वा श्री राहुलदादा मनगे आणि त्यांच्या जोडीनं श्री सूरजदादा चोरट यांचंही आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई पैठणी साडी सेंटरचे सर्वेसर्वा आणि या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री आदित्य दादा चोरगे आणि त्यांच्या सोबतीनं श्री प्रसाद चोरगे यांचंही आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे मुंबई पोलीस श्री बापू दादा धोंडे यांचंही आभार मुंबई पोलीस. त्याचबरोबर मुंबई पोलीस श्री दीपक दात्या कळंबे यांचंही आम्ही आभार मानतोय. श्री नितीन सनस सह्याद्री स्पोर्टचे सर्वेसर्वा त्यांचंही आम्ही आभार मानतो. या प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य आदरणीय श्री आकाशदादा कोंडाळकर श्री विवाह साडी कामोटे त्यांचंही आभार. त्याचबरोबर पूर्व अध्यक्ष वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे श्री अजितदादा सिरंगवरे यांचंही आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर साई ब्रँड होम आदरणीय श्री अक्षयदादा चोरट यांचंही आभार. आदरणीय श्री नवनाथ चिकणे विमा प्रतिनिधी त्यांचाही मी आभार मानतोय. मातोश्री 11 टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. टॉस साठी या मातोश्री 11 टीमचे कॅप्टन प्रमोद गायकवाड आपण या. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय श्री एन.डी. सनस साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण या. आपले शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचं आहे. मॅच असेल मातोश्री 11 विरुद्ध विवाह 11 अशी मॅच असेल आणि त्या मॅचचा टॉस आपण करूया एन.डी. सनस यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य सुनील दादा वाशिवले समाजसेवक आदरणीय श्री सुनील दादा मांढरे समाजसेवक. त्याचबरोबर तन्मयी ज्वेलर्स महाराष्ट्रीयन पेढी आदरणीय श्री दत्ता सनस यांचाही आम्ही आभार मानतोय. बापूसाहेब पार्टे यांचाही आभार. टॉस आपण पाहिला. टॉस जिंकलेला आहे मातोश्री 11 या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलेलं आहे विवाह 11 या टीमसाठी. तर जाऊया मैदानाच्या दिशेने आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. 49 धावांचं लक्ष्य आहे श्रेयांश 11 या संघासमोर आणि 49 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने श्रेयांश 11 पार पाडेल आणि चिंतामण 11 संघ कशा प्रकारे या धावा डिपेंड करेल हे सांगणं मी थांबवतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री संतोषजी देसाई सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत होता अर्थातच सातारा जिल्ह्यातील नामवंत समालोचक तुषारजी जांभळे सर यांचा आवाज आपण ऐकत होतो. सकाळपासून अतिशय चांगलं समालोचन त्यांनी या ठिकाणी केलं. मॅचला प्रारंभ होतोय जिथे टीम चिंतामणी 11 संघाने 48 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लावल्यात. 49 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये टीम श्रेयांश 11 या टीम समोर आहे आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अमित वरे मिस्टर बॉन्ड स्ट्राईक एंडला. तर बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय किशोर निगम यांना पहिला बॉल हाताळतील.
पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, फटका काय जबरदस्त खेळलाय, शॉट ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. हा बॉल अगदी मुंबईच्या दिशेने पाठवलाय, काय स्ट्रोक खेळलाय, व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती किशोर निकम यांच्यावरती आक्रमण केले, व्हॉट अ स्ट्रोक यार. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. 49 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्यात. मजा येईल या मॅच मध्ये, कारण अमित वरे चांगल्या फॉर्म मध्ये दिसतात, चांगल्या टच मध्ये त्यांचा चांगला मूड आहे या मॅच मध्ये, कारण पहिल्याच बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर क्लासिकल फटका खेळला होता आणि तदनंतर सिंगल आले. आता मात्र किशोर निकम यांना कमबॅक करावं लागेल. एक सिंगल रन प्राप्त होते, धावा 8 स्कोरबोर्डती लागतील. 3 बॉलच्या पाठीमागे अगदी टीमचे मेन जे सिनियर खेळाडू होते त्यांच्यावरती आक्रमण करताना बॅटिंग टीम आपण श्रेयांश इलेव्हनला पाहतोय. विशाल बनगे स्ट्राईक एंडला गेले, तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. आज मात्र तालुका लेवलची स्पर्धा आहे, प्रथमच वाई प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं हे आयोजन तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये त्यांना बॅटिंग करावी लागेल. आज त्यांचा दिवस काही चांगला राहिला नाही, परंतु या मॅचमध्ये त्यांना हात खोलावे लागतील, आक्रमण करावं लागेल. समोर आहेत किशोर निकम. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला, जबरदस्त टोला, क्षेत्ररक्षक वेगाने जातील, तोपर्यंत बॉल वरती क्षेत्ररक्षक आले. फक्त सिंगल रन प्राप्त होईल दोन्ही बॅट्समन साठी. धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लागतायत 9 धावा. 49चं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम श्रेयांश इलेव्हन संघाला, टीम चिंतामणी इलेव्हन या संघाने बॅटिंग प्रथम केली. 48 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. चिंतामणीची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. शेवटच्या षटकामध्ये 4 दमदार षटका ठोकले होते. हा फटका काय फटका खेळलाय, नेत्रदीपक जबरदस्त स्ट्रोक आहे. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. किशोर निकम यांना स्वतःवरती विश्वास वाटत नाही, काय फटका खेळलाय, विश्वसनीय स्ट्रोक. कव्हर्सला फटका सजवला होता, जबरदस्त ज्या पद्धतीने आपण पाहिली बॅट स्विंग, नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. मुख्य व्यासपीठावरती ट्रॉफीज तुम्ही पाहताय. आजच्या दिवसामध्ये प्रमुख आकर्षण आहे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा. फुलटॉस बॉल हवेमध्ये स्टँड झालाय, चेल घेण्याची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि इथे दोघांनी कॅच सोडलाय. ट्रॉफी अप्रतिम आहेत, चमकदार ट्रॉफीज आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफी लाभल्यात. नवी मुंबई वाहतूक विभाग शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, माननीय श्री गणेश दादा भनगे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आहेत. ट्रॉफीज क्लास आहेत, ब्लॅक आणि त्याच्यावरती गोल्डन कोटिंग केले. कोणाच्या नशिबामध्ये असतील, कोणत्या संघ मालकाच्या घरी या ट्रॉफी जातील पाहणं गरजेचं. 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथून पुढे 32 धावांची गरज आहे. आलेत का? त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आम्हाला महत्वपूर्ण स्पॉन्सरशिप केले. अर्थातच वियांक ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय विलास शेठ चिकणे यांच्या माध्यमातून महत्वाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर भाजीपाला व्यापारी वाई यांच्या माध्यमातूनही आम्हाला महत्वाचं सहकार्य लाभले. माननीय श्री राजू शेठ शिर्के साहेब यांचंही मी मनापासून धन्यवाद मानेन. त्याचबरोबर NP स्पोर्ट्स, ऑल टाइप्स ऑफ स्पोर्ट्स अवेलेबल ॲसेसरीजचं दुकान आहे. आदरणीय निलेश पोमन यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. हे सर्व आमचे को स्पॉन्सर आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी करण्यात आली. इथून पुढे मनीष पांढरे
बॅटिंग मध्ये तितकंसं काय करता आलं नाही मनीष मांढरेला, पण तो बॉलिंग मध्ये काय करतायत ते पाहणं गरजेचं. हा बॉल चांगला होता, इथे खेळण्याचा प्रयत्न राहिला, सिंगल रन घेण्याचा प्रयत्न राहील, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मनीष मांढरेने बॉलिंग कडक केले यार. बॅटिंग मध्ये तितकासा फॉर्म नाही आहे त्यांचा रबर बॉल क्रिकेटमध्ये. हा खेळाडू विशेष आहे. या खेळाडूने कराड असेल, पाटण असेल, सातारा जिल्हा अनेक स्पर्धा यांनी खेळल्यात. बारामतीची स्पर्धा, खुल्या गटाची स्पर्धा. मनीष मांढरे वाई तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आहेत, त्यामध्ये काही तिळमात्र शंका नाही आहे. हा खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल रन मिळणार नाहीये. टाळ्यांचा प्रतिसाद येतोय, क्षेत्ररक्षण चांगलं, दोन्ही बॉल डॉट झालेत. या अगोदर आपण पाहिलं तर सोयरा 11 ही टीम फायनल मध्ये दाखल झाले. 4 पैकी 4 मॅच जिंकले अंकुश, म्हणजे ती टीम ऑलमोस्ट फायनल मध्ये आहे. यस, पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट सौरव गांगुली दादाच्या स्टाईल मध्ये ठोकलेला अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 6. विशाल भनगे ची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागले. काय फटका खेळला यार. बदलाली त्याचा प्रॉपर वापर केला, पुढे आले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता या बॉलचा. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि तदनंतर या बॉलला उचलला अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट पॅटनी. गतीमध्ये परिवर्तन केले, स्लोअर पद्धतीचा बॉल, डॉट बॉलची सांगता. 4 बॉल मध्ये 1 षटका ठोकलाय, म्हणजे चांगली बॉलिंग आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 23 धावा स्कोरवरती लागतायत. 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. हे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. फक्त लेग साईडला ग्लान्स केलाय. धावा किती मिळतात पाहणं गरजेचं. चिंतामणी बॉलवरती वेगाने जातोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही बॅट्समन कडून. धावसंख्या पुढे जाईल, 25 धावसंख्या स्कोरवरती लागते, म्हणजे इथून पुढे 24 धावांची गरज या मॅच मध्ये. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. ट्रॉफीज अगदी मुख्य व्यासपीठावरती आल्यात. मुख्य आकर्षण असेल या स्पर्धेचं. कोण जिंकेल पहिली स्पर्धा वाई प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट सीझन. फटका चांगला आहे, फटका देखणा आहे, फटक्यामध्ये टायमिंग आहे, मनगटाचा प्रॉपर वापर. आपल्या ऑन साइडला एक कलात्मक अप्रतिम स्ट्रोक ठोकलाय. नाव आहे विशाल बनगे, गाव आहे अकोशी, तालुका आहे वाई. 12 बॉल 18 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये. ही मॅच चिंतामणीने जिंकली तर त्यांचा प्रवास सोपा झाला असता, परंतु मॅच सोडणार नाहीये श्रेयांश 11 संघ. कारण अमित वरे बॅटिंग करतायत, नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय विशाल बनगे बॅटिंग करतायत, आणि या मॅच मध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही जिंकायला आलोय. विश्वनाथ दानवले बॉलिंग मार्क होती येतील. 12 बॉल 18 धावांची गरज. त्याचबरोबर जय वाघजाई माता ट्रान्सपोर्टचे आदरणीय अक्षय सनस यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलंय. सर्व स्पॉन्सरचं या ठिकाणी मनापासून आभार असतील. आपल्या सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही उभी करू शकलोय. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनची पर्व क्रमांक 1ची पहिली स्पर्धा वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय. माननीय श्री अमित वरे बॉन्ड जे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभले, त्यांचंही मनापासून धन्यवाद. पहिला बॉल खराब लाईन आहे, लेग साईडला बॉल चाललाय, म्हणजे वाईड आहे. 17 धावांची गरज आहे इथून पुढे. 12 बॉल 17 धावांची गरज. सामना मस्त होतोय, कारण जिथे पहा असं वाटलं होतं की चिंतामणी 11 संघ हा या मॅच मध्ये जिंकेल, परंतु ते काही घडलं नाही. आडवा बॅटनी स्ट्रोक केला, गॅप मध्ये बॉल आहे. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक किशोर निकम आहे, त्या ठिकाणी धावा फक्त मिळेल, सिंगल रन मिळते. आणि त्यांनी सांगितले हा चौकार आहे, कारण बाउंड्रीला त्यांचा पाय टच झालाय. पहा, एक मोठे खेळाडू आहेत, लेजेंड खेळाडू आहेत, आदर्श खेळाडू आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की हा चौकार आहे. प्रामाणिक खेळाडू आहेत. क्रिकेटर म्हणून ज्या पद्धतीने त्यांचं नाव अग्रस्थानी आहे, तेवढं त्याच बरोबर एक चांगले माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन प्राप्त होणार नाहीये. त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय.
धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात. एकूण धावसंख्या 36 धावा स्कोरबोर्डती लागतात. 13 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा फटका हवेत खेळलाय, कव्हर्सला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. आता मात्र मिस्टर अमित वरे बॉन्ड यांना परत जावं लागेल. झेल अप्रतिम पकडलाय सुजल याने, यार काय झेल पकडलाय यार. कव्हर्सला एक ताबडतोब अप्रतिम फटका खेळला होता, परंतु एक चांगला झेल टिपलाय. सुधीर मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणखी एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. वाई प्रीमियर लीगचा हा तुम्ही 16 पाहताय. काही मॅचेस बाकी आहेत, यानंतर तुम्हाला एक मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आपण मेगा फायनल कडे वळणार आहोत. बॅट्समन मनोज आलेत, मनोज मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉल आतापर्यंत झालेत 4 बॉल झालेत, 3 बॉल झालेत. यस 3 बॉल होत आहेत, म्हणजे आणखी 3 बॉल आहेत या षटकामध्ये. मनोज मांढरे स्ट्राइक एंडला. ओ हा बॉल हाफ ट्रॅकर होता, उसळी प्राप्त करतोय. पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे, म्हणजे इथून पुढे 12 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम श्रेयांश 11 या संघाला. अकोट टप्प्याचा बॉल, काय फटका खेळलाय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. इथून फक्त 6 धावांची गरज आहे मॅच फिनिश करण्यासाठी. मनोज पांढरे यांच्या बॅट मधून एक कडक शॉट पाहायला मिळाला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, फक्त या बॉलकडे पाहत राहिले. बॉल सीमा पार गेलाय. षटकार 6 धावांसाठी, फक्त 6 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 43 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. विश्वनाथ दानवली बॉलिंग मार्गमध्ये तुम्ही पाहताय. आणखी एक टोला, मॅच फिनिश. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. काय फटका खेळला मनोज मांढरे. टिपिकल स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. मॅच फिनिश. श्रेयांश 11 या संघाने ही मॅच जिंकली. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच अमित वरे. मिस्टर बॉन्ड या प्लीज. थँक्यू सो मच. चला नवीन मॅचला आपण सुरुवात करूया. चला दोन्ही टीम, टॉस झालाय तुमचा. आपल्याला विनंती असेल मैदानाचा ताबा लगेच तुम्ही घ्या. मॅन ऑफ द मॅच मिस्टर बॉन्ड या. अमित वरे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. त्यांना विनंती केली जाते की आपण या. पुढची मॅच क्रुशियल मॅच असेल, जिथे आपण पाहणार आहोत कोण जिंकेल कोण हरेल. पॉइंट टेबल पाहणं गरजेचं असेल, कॅल्क्युलेशन पाहणं गरजेचं असेल. टीम सोयरा 11 ही टीम फायनल मध्ये दाखल झाले, परंतु आणखी एक टीम कोणती फायनल मध्ये जाईल याची उत्सुकता प्रत्येक